हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्ही ह्युमन्समध्ये कधी अशा प्रकारचे ह्युमन्स बघितलेत का रे? किंवा या प्रकारचे? हे झालं ह्युमन्सच्या बाबतीत. जर अदर ॲनिमल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर अशा प्रकारचे ॲनिमल्स देखील तुम्ही पाहिलेले असतील. ह्युमन्स असतील किंवा अदर ॲनिमल्स तर आहेतच. अलॉंग विथ दॅट प्लांट्समध्ये स्पेसिफिकली तुम्हाला अनेक नॅचरल थिंग्स, नॅचरल म्हणण्यापेक्षा जे नेहमी दिसतात आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळेच काहीतरी दिसतात ह्यासारखे. सो ह्युमन्स, प्लांट्स, अदर ॲनिमल्स यांच्यामध्ये हे काही जे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस झालेले आहेत ते आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी आयदर प्रत्यक्ष किंवा फोटोजमध्ये बघितलेले आहेतच. स्टुडंट्स, ह्या प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस होतात म्हणजे काहींना ॲडिशनल एखादा बॉडी ऑर्गन असतो, काहींना नाही का, तुम्हाला ऋतिक रोशनला एक बोट एक्स्ट्रा आहे. तुम्ही अशी खूप माणसं बघितलेली असतील ज्यांना हाताला, पायाला एक्स्ट्रा बोटं आहेत किंवा काहींची बोटं चिकटलेली आहेत, जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलं. काहींना एक दोन डोकी असतात किंवा नाही का, कधी कधी असे एकदम माकडासारखं शेपूट असणारच बाळ जन्माला येतं, मग लगेच त्याला देवदेव म्हणतात. असं खूप सारे चेंजेस इन कॅरेक्टर्स किंवा जे अनयुज्युअल आहेत, जे नेहमी सगळ्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत, असे कॅरेक्टर्स आपण ह्युमन्समध्ये बघितले. शिवाय प्लांट्समध्ये पण आपण नॅचरली जसे असतात नेहमी प्लांट्स, त्यांची फुलं, मग त्यांच्यामध्ये पानांचा रंग अचानक चेंज झालेला दिसेल, फुलांचा रंग, त्याच्यातले ज्या पेटल्स आहेत त्यांचा रंग वेगळा झालेला दिसेल. ॲनिमल्समध्ये पण अशाच प्रकारे दोन शेपटीचे, दोन डोक्याचे ॲनिमल्स वगैरे वगैरे. सो हे सगळे जे प्रकार आहेत त्यासाठी जी प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहे त्याला म्हणतात म्युटेशन. म्युटेशनबद्दल आज आपण डिटेल तर बघणार आहोतच, जे पुस्तकात सांगितलं आहे, पण त्याच्याचबरोबर मी तुम्हाला ह्या म्युटेशनशी रिलेटेड अजूनही काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण खूप साऱ्या अशा वस्तू वापरत असतो. अर्थातच आपल्या नकळत, कुणाला असं वाटत नाही की आपल्याला जेनेटिक काही चेंजेस व्हावेत, आपल्यामध्ये असे काही बदल व्हावेत, पण अननोईंगली, अज्ञानामुळे आपण अशा बऱ्याचशा वस्तू आपल्या डेली लाईफमध्ये देखील वापरत असतो की पुढं जाऊन कुठंतरी तुम्हाला तुमच्या जीन्समध्ये झालेले चेंजेस, फॉर एक्झाम्पल त्वचा पांढरी होणे, जे अल्बिनिझमचा जो प्रकार असतो, काही कोड आल्यासारखे नाही का, स्किन हळूहळू पांढरी होत जाते, तोही एक प्रकारचा तुमच्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेला बदलच आहे. मग हा बदल अचानक होतो का रे? ऑब्वियसली नाही. तुमची लाईफस्टाईल, तुमचे डाएट, तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तूंशी तुमचं एक्सपोजर झालेलं आहे, असे अनेक महत्त्वाचे फॅक्टर्स असतात की जे अशा प्रकारच्या म्युटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सो आज आपण डिटेल ही प्रोसेस बघणार आहे. ॲक्च्युली म्युटेशन म्हणजे काय आहे, त्याच्या मागे रिझन काय आहेत, त्याचे इफेक्ट्स काय होतात, त्याचे काही अजून एक इंटरेस्टिंग असा प्रकार आहे, दॅट इज काही म्युटेशन्स हार्मफुल असतात, काही म्युटेशन्स हे बेनिफिशियल पण असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. सो जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, म्युटेशन्सबद्दल डिटेल माहिती, इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण पूर्णपणे डिस्कस करूयात. सगळ्यात आधी बघूयात त्याची डेफिनिशन काय आहे. जसं की तुम्हाला इथे दिसतंय, एकदम साधी सोपी डेफिनिशन आहे. म्युटेशन म्हणजे सडन चेंज विच ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. म्हणजे आता जेनेटिक मटेरियल्समध्ये जे काही चेंज होतं, जेनेटिक मटेरियल्स म्हणजे जीन्स जेव्हा एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे जात असताना पण ही प्रोसेस होऊ शकते. एग सेल आणि स्पर्म सेल ह्यांचं फ्युजन होताना देखील काहीतरी बिघाड झाले तरीसुद्धा होऊ शकतात. ह्याच्यात खूप सारे प्रकार येतात, व्हरायटीज येतात, ते तुम्ही तुमच्या हायर स्टँडर्ड्समध्ये शिकणार आहात. आत्ता आपण जे अगदी शॉर्टमध्ये प्रत्येकाची मी इंट्रोडक्शन तुम्हाला करून देणार आहे. जेनेटिक मटेरियल जीन्समध्ये काय होतं, एका पिढीकडून दुसरीकडे जात असताना आयदर किंवा काही केमिकल्समुळे, जसं की मी तुम्हाला रिझनमध्ये सांगणार आहे, केमिकल्सच्या माऱ्यामुळे काय होतं, आपलं जेनेटिक मटेरियल चेंज होतं नाही का. हिरोशिमा, नागासाकी हे जे अमेरिकेने त्या जपानच्या ज्या शहरांवरती अणुबॉम्ब टाकलेले होते, त्या अणुबॉम्बमधून जे रेडिएशन्स बाहेर पडले, त्या रेडिएशन्सचा इफेक्ट तिथं जे लोक होते त्यांच्या DNA वरती झाला, त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि मग ॲबनॉर्मलिटीज असणारे
जनरेशन्स ह्या तयार होऊ लागल्या. म्हणजे हे रेडिएशन्सच्या एक्सपोजरमुळं देखील हे सडन जेनेटिक मटेरियलमध्ये चेंज होतात. ह्याच्या मागचे जे रिझन्स आहेत, खूप सारे रिझन्स आहेत. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, पहिला फॅक्टर म्हणजे जेनेटिक काय म्हणत आपण केमिकल्स जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत. त्याच्यानंतर नॅचरल चेंजेस किंवा नॅचरल रिझन्स पण आहेत. हे मी जसं सांगितलं तुम्हाला आत्ता की DNA जे सिक्वेन्स आहे जीन्समधला, एखादा जीन्सचा सिक्वेन्स आयदर एक्सप्रेसच होत नाही किंवा ॲडिशनल एक्सप्रेस होतो. असे खूप सारे क्रोमोझोमल डिसीजेस आपण जे लास्ट इयर बघितलेले होते 9th मध्ये, ते देखील हे एक प्रकारचे म्युटेशनच आहेत. सो सगळ्यात आधी ह्याच्या मागचे आपण रिझन्स बघूयात काय आहेत. ह्याच्यातला फर्स्ट रिझन जो आहे तो म्हणजे रेडिएशन्स. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, UV रेडिएशन्स किंवा एक्स रेज. तुम्हाला आठवत असेल स्टुडंट्स, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा फिमेलचे जे आपले जे काय म्हणतो सोनोग्राफी करतात बरोबर, तेव्हा जे रेडिएशन्स रिलीज केले जातात. बरेचदा बघा तुमच्या ओळखीपैकी किंवा तुमचे सुद्धा जर एक्सरेज तुम्ही कधी काढायला गेला असाल किंवा सोनोग्राफीसारखे किंवा MRI स्कॅनिंग, ह्या सगळ्या प्रकारचे जे एक्झामिनेशन्स असतात बॉडीचे, तिथं सर्टन प्रकारचे रेजचाच यूज केला जातो. त्यावेळेस बरेचदा विचारलं जातं की प्रेग्नन्सीबद्दल, किंवा मग तिथं मेटल्स तुम्हाला घालून जायला अलाऊ नसतं वगैरे, बरोबर की नाही. सो ह्या वेगवेगळे जे रेज आहेत, रेडिएशन्स जे आहेत, ते रेडिएशन्स आपल्या बॉडीवरती रिलीज झाल्यानंतर पडल्यामुळे तुम्ही जर कंटिन्युअसली त्या रेडिएशनच्या एक्सपोजर अंडर असाल तर तुमच्या जीन्समध्ये चेंजेस हे होऊ शकतात. कॅन्सरची ट्रीटमेंट जी देतो आपण त्याच्यामध्ये किमोथेरपी असते आणि एक रेडिएशन थेरपी असते. किमोथेरपीमध्ये केमिकल्स देतात तुम्हाला, तुमच्या बॉडीमध्ये रिलीज करतात, आणि रेडिएशन थेरपीमध्ये अशाच प्रकारचे रेज तुमच्या बॉडीवरती रिलीज केले जातात. हे रेज एवढे घातक असतात स्टुडंट्स की रेडिएशन थेरपी दिलेल्या पेशंट्सच्या बॉडीमधून सुद्धा आफ्टर दॅट थेरपी काही तास हे रेडिएशन्स त्याच्या बॉडीमधून सुद्धा बाहेर पडत असतात. सो ज्या पर्सन्सना ही रेडिएशन थेरपी दिलेली असते त्यांच्या आजूबाजूला काही 1 ते 2 दिवस वगैरे लहान मुलांना वगैरे साधारण जाऊ देत नाहीत. कारण का तर ते रेडिएशन्स एवढे, त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असते की त्या पेशंटच्या बॉडीमधून ते रेज इमिट होत असतात काही तास. इतके हे रेज हार्मफुल असतात की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये म्युटेशन्स होण्याचे चान्सेस असतात. दुसरा फॅक्टर आहे केमिकल्स. आता ह्यातले केमिकल्स म्हणाल तुम्ही तर कुठले कुठले? मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा करत असतो अननोईंगली की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये अशा प्रकारचे म्युटेशन्स होण्याचे चान्सेस असतात. त्यापैकी मी काही ॲक्टिव्हिटीज, काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये येतात सगळ्यात पहिला म्हणजे जे स्मोकिंग करतात, जे लोक स्मोकिंग करतात त्या लोकांमध्ये त्याच्यातून जे निकोटीनचे बर्निंग केल्यामुळे जे काही सबस्टन्सेस रिलीज होतात ते हायली रिस्पॉन्सिबल असतात फॉर द म्युटेशन. ऑल्सो बार्बेक्यूइंग करतात. तुम्हाला माहिती आहे ना, जे फूड असतं ते भट्टीमध्ये आपण नाही का बार्बेक्यू करतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज बार्बेक्यूज असतात, नॉन व्हेज बार्बेक्यूज वगैरे. तर त्या प्रोसेसिंग मुळे सुद्धा त्या सबस्टन्सेस, ते जे फूड आयटम्स आहेत ना, त्या फूड आयटम्समध्ये अशा प्रकारचे म्युटेशन्स क्रिएट करणारे घटक तयार होत असतात. हे झालं. त्याच्यानंतर वेगवेगळे फूड प्रिझर्वेटिव्ज असतात. आपण जे प्रोसेस्ड फूड खातो, प्रिझर्व्ड फूड खातो की नाही, फूड जास्त काळ टिकावं ह्यासाठी त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज ॲड केले जातात. त्यांच्यामध्ये सुद्धा हे म्युटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे घटक असतात. ऑल्सो टीन एजमध्ये बरेचदा तुम्ही ॲक्नेचा प्रॉब्लेम म्हणजे पिंपल्स येणे वगैरे हा प्रकार तुम्हाला खूपदा बघायला मिळतो. तुम्ही सहज इंटरनेटवरती हे सर्च करा, बेन्झोइल पॅरॉक्साईड हे नेम सर्च करा. तुम्हाला
मॅक्सिमम कॉस्मेटिक्समध्ये, आणि त्यातल्या त्यात जे पिंपल्सची ट्रीटमेंट देणारे कॉस्मेटिक्स आहेत, मग अगदी ते कुठलंही प्रोडक्ट असू देत, मी स्पेसिफिकली नाव सांगत नाही, बट कुठलंही, मग ते अगदी तुम्ही हर्बल म्हणणाऱ्या सुद्धा प्रोडक्टमध्ये हे बेन्झोइल पेरॉक्साईड असलेलं दिसून येईल, विच इज अगेन रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन. म्हणजेच आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो त्या कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा ह्या म्युटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे केमिकल्स प्रेझेंट असतात. सो इथं काय लिहिलं होतं आपण बघा, स्मोकिंग झालं, त्याच्यानंतर बार्बिक्यूइंग, मगाशी लिहिलं होतं ते बेन्झोइल पेरॉक्साईड आणि फूड प्रिझर्वेटिव्हजमध्ये ह्या सगळ्यांच्यामध्ये हे म्युटेशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे केमिकल्स प्रेझेंट असतात. सो बी अवेअर अबाउट द यूज ऑफ सर्टन केमिकल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर म्युटेशन. मी नाही का म्हटलं मगाशी आपल्याला अचानक काही स्किन डिसीजेस होतात, काही कॅन्सरसारखे डिसीजेस होतात. कॅन्सरसारखा डिसीज हा सुद्धा एक प्रकारचा म्युटेशनच आहे बाळांनो. आणि हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, जसं आपण आधीच्या पिढीला कॅन्सर होण्याचं प्रमाण हे कंपॅरेटिव्हली लेस होतं, हल्ली का वाढलं? बिकॉज हे सगळं इन्क्लूड झालं ना आता आपल्या लाईफमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये. सो त्याचा परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ लागले. इतकं सोपं आहे ते. त्यानंतर तिसरा जो रिझन आहे तो आहे इन्फेक्शियस एजंट. आता इन्फेक्शियस एजंट्स म्हणजे काय, तर HIV सारखे जे त्याचे जे व्हायरसेस आहेत, किंवा काही फूड पॉयझनिंग, किंवा आपल्याला काय म्हणतो आपण कंटामिनेटेड फूडमधून जे काही घटक आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात, त्यांच्यामुळे सुद्धा म्युटेशन्स हे होऊ शकतात. हे काय तुम्हाला विचारलं जाणार नाही आहेत बरं काय, मी हे जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगितलं आहे. हा पार्ट हे नुसतं मार्क्ससाठी आपण शिकायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यातून आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या ज्या काही चुका होतात आणि त्याच्यात आपण मॉडिफाय करून आपली हेल्थ, आपलं ओव्हरऑल जे सगळं काय म्हणतं तब्येत किंवा जे बाकी आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह करायचं, आणि म्हणून तुम्हाला मी ही ॲडिशनल माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर हे झाले रिझन्स. आता बघू त्याची इफेक्ट्स काय आहेत. ऑब्वियसली जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, एक्स्ट्रा बॉडी पार्ट येणे, कॅन्सरसारखे डिसीजेस आहेत, एखादा बॉडी पार्ट येणारच नाही. सो अशा प्रकारचे वेगवेगळे इफेक्ट्स हे आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येतील म्युटेशनचे. पहिला इफेक्ट फॉर्मेशन ऑफ न्यू कॅरेक्टर और ट्रेट. नवीनच कॅरेक्टर तयार होणं, म्हणजे आधी जसं की आपण नाही का, मी तुम्हाला अल्बिनिझम सांगितलं सुरुवातीला, मी दाखवले बघा, पूर्ण केस, पापण्या, स्किन सगळंच पांढरं बिकॉज ऑफ ॲब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट. आपण गेल्या वर्षी अल्बिनिझम शिकलो होतो, होय की नाही. सो नवीनच कॅरेक्टर एक्सप्रेस होणं हे त्याचा एक इफेक्ट आहे. त्यानंतर दुसरा आहे जेनेटिक डिसऑर्डर्स. आपण नाही का गेल्या वर्षी डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम ह्यासारखे वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर्स, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज वगैरे प्रकार शिकलेलो होतो, तर तो इथे येतो. त्यानंतर एक्स्ट्रा बॉडी पार्ट, एक्स्ट्रा और फॉर्मेशन ऑफ नो बॉडी पार्ट. अशा प्रकारचे ह्याचे इफेक्ट्स आपण सांगू शकतो. ह्याचे आता टाईप्स जर सांगायचे झाले, पुढचा पार्ट टाइप्स. याच्यात मी अगदी डिटेल सांगणार नाही आहे, पण लास्ट इयर आपण सिकल सेल ॲनिमिया आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर्स वगैरे जे शिकलो होतो त्याच्याशी रिलेटेड थोडीशी माहिती सांगते. सिकल सेल ॲनिमियामध्ये आपण काय शिकलो होतो ते, हिमोग्लोबिन हे जे पिगमेंट आहे आपल्या बॉडीमध्ये, जे ऑक्सिजन कॅरियर आहे, आपल्या RBCचा जो रेड कलर आहे तो त्याच्यामुळे असतो. तर आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल हिमोग्लोबिनचा जो मोलेक्यूल आहे, त्या मोलेक्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अमिनो ॲसिड्सचा सिक्वेन्स आहे ऑब्वियसली. तर ते हिमोग्लोबिन हे पिगमेंट तयार होतं आणि त्याचा जो 6व्या पोझिशनला जो मोलेक्यूल प्रेझेंट असतो तो असतो ग्लुटॅमिक ॲसिड. हिमोग्लोबिनचा जो
मोलिक्यूल आहे हां, त्याच्या 6th पोझिशनला 1 2 3 4 5 6 6वी जी पोझिशन आहे त्याच्यातली ज्या अमिनो ॲसिड ह्याची 5 आणि 6, तर ह्या पोझिशनला असतो ग्लुटॅमिक ॲसिड. हे गेल्या वर्षी तुम्हाला शिकवलेलं होतं, फक्त डिटेल नसेल मे बी तुमच्या टीचर्सने सांगितलेलं, तर म्हणून मी मुद्दामून हा एवढाच पार्ट घेते, बाकी काही सांगितलं नाही तरी चालेल. तर ह्या 6th पोझिशनला असतो ग्लुटॅमिक ॲसिड. हा ग्लुटॅमिक ॲसिड तयार होताना नॉर्मल सिक्वेन्स कसा असतो बघा. हां, DNA चा सिक्वेन्स, DNA चे 2 स्ट्रँड्स असतात बरोबर, त्यातल्या एका स्ट्रँडवरती असतो GAG असा सिक्वेन्स. ऑब्विसली ह्याच्या अपोजिट स्ट्रँडवरती काय असणार आहे रे, CT आणि C, DNA च्या 2 स्ट्रँड्सवरती. हा नॉर्मल ग्लुटॅमिक ॲसिड फॉर्म होतानाचा सिक्वेन्स आहे. सो ह्या पद्धतीनं गेल्यानंतर mRNA वरती ऑब्विसली GAG असा सिक्वेन्स येणार आहे आणि मग त्याच्यापासून पुढे ग्लुटॅमिक ॲसिड जे आहे ते फॉर्म होणार. सो फॉर फॉर्मेशन ऑफ ग्लुटॅमिक ॲसिड दिस सिक्वेन्स इज इसेन्शियल. आता जेव्हा आपल्याला सिकल सेल ॲनिमिया होतो तेव्हा मात्र काय होतं बघा. हां, इन्स्टेड ऑफ दिस GAG सिक्वेन्स एक फक्त न्यूक्लिओटाईड जो आहे तो चेंज होतो, फक्त सिंगल न्यूक्लिओटाईड ज्याला आपण पॉइंट म्युटेशन असं म्हणतो. एकच न्यूक्लिओटाईड त्याची पोझिशन चेंज होते. मग काय होतं, तर इथे GAGच्या ऐवजी GTG हा सिक्वेन्स इथं आहे. मग ह्याच्या ऑपोजिट साईडला काय असणार आहे, CAC बरोबर. फक्त काय झालं, इथं A होता नॉर्मली, चुकून काहीतरी काय झालं बाय मिस्टेक, DNAचं जे रेप्लिकेशन होताना प्रोटीन फॉर्मेशनची जी आपण ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशनची प्रोसेस वगैरे जी बघितली, तर त्यात नॉर्मल सिक्वेन्सच्या ऐवजी चुकून, जसं की मशीन आहे ना, आपली बॉडी पण एक मशीन आहे, चुकून काहीतरी बिघाड होतोच की. मग बिघाड झालं की जसं आपण आजारी पडतो तसं ही प्रोसेस जी आहे प्रोटीन सिंथेसिसची, प्रोटीन फॉर्मेशनची, ती होताना Aच्या ऐवजी T आल्यामुळं काय झालं रे, चेंज झाला. मग उलट सुलट झालं, तर CTC तयार व्हायच्या ऐवजी CAC तयार झाला आहे. हा DNAचा सिक्वेन्स. mRNAला माहीत नाही आहे हा असा गोंधळ काहीतरी झालेला आहे ते. मग ह्या स्ट्रँडवरती mRNAला काय दिसलं, CTC आहे, म्हणजेच तो इथं काय सिक्वेन्स तयार करणार आहे रे, G, इथे Aच्या ऐवजी U आणि G अगेन. म्हणजे GAG हा सिक्वेन्स व्हायच्या ऐवजी GUG असा सिक्वेन्स mRNA घेऊन पुढे येतो आणि मग ह्या ग्लुटॅमिक ॲसिडच्या ऐवजी इथे तयार होतं व्हॅलिन नावाचं प्रोटीन. झालं. मग ग्लुटॅमिक ॲसिडमुळे, एक मिनिट, ह्याचं LIN आहे. ग्लुटॅमिक ॲसिडमुळे जो आपला RBCचा बायकॉन्केव्ह शेप होता तो गोलाकार, त्याप्रमाणे हिमोग्लोबिन नॉर्मल फॉर्म होईल. व्हॅलिनचं फॉर्मेशन झाल्यामुळं काय होतं, त्याचा जो ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी आहे हिमोग्लोबिनची ती प्रॉपरली होत नाही, लेस ऑक्सिजन तो कॅरी करणार आणि टोटली त्या सेलचा जो शेप आहे तो चेंज होईल अँड इट विल बिकम सिकल शेप. हे आपण गेल्या वर्षी शिकलो होतो. सो हे एक प्रकारचं म्युटेशनच आहे. आलं लक्षात, ही म्युटेशनचा एक टाईप झाला. इथं काय झालंय, पूर्ण एकच न्यूक्लिओटाईड चेंज झाला, ह्याला म्हणतात पॉइंट म्युटेशन. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण एक डायग्राम दिली आहे बघा. आधी एक सिक्वेन्स दिलाय, इथं दाखवते बघा. आधी एक सिक्वेन्स दिलाय, त्या सिक्वेन्समध्ये काय आहे, T हा न्यूक्लिओटाईड आहे आणि खाली जो आलाय Tच्या ऐवजी C बरोबर. सो आधी T होता, तिथं C आला, सो सगळा सिक्वेन्स चेंज झाला. एक न्यूक्लिओटाईड चेंज होण्याच्याला पॉइंट म्युटेशन म्हणतात. क्रोमोझोमल म्युटेशन्स, ॲबनॉर्मॅलिटीज त्या वेगळ्या. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यात काय आपल्याला डिटेल शिरायचं नाही आहे. सो बघा, आपण म्युटेशनची डेफिनिशन बघितली, त्याच्या मागचे रिझन्स बघितले, त्याचे इफेक्ट्स बघितले, त्याचे टाईप्स बघितले, एक्झाम्पल्स सांगितले. मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं, काही म्युटेशन्स हे बेनिफिशियल पण असतात. जसं की काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, काही इन्सेक्ट्समध्ये म्हणूयात आपण, म्युटेशनमुळे स्पेसिफिक जे इन्सेक्टिसाईड असतात त्या इन्सेक्टिसाईडना रेझिस्टंट करण्याची ॲबिलिटी डेव्हलप झालेली आहे ड्यू टू म्युटेशन. मग हे त्यांच्यासाठी फायद्याचंच ठरलं. ह्युमन्समध्ये देखील काही म्युटेशन्समुळे HIV ला रेझिस्टंट करण्याची ॲबिलिटी डेव्हलप झाली आहे. तसंच काही
म्युटेशन्समुळे बोन डेन्सिटी वाढलेल्याचे पण काही एक्झाम्पल्स ह्युमनमध्ये बघायला मिळतात. सो प्रत्येकच वेळेस म्युटेशन हे हार्मफुल असतं असं नाही. ह्यासारख्या काही एक्झाम्पल्समध्ये म्युटेशन हे बेनिफिशियल पण असतं, राईट. सो होपफुली तुम्हाला हे म्युटेशनची कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली आहे. तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारली जाते, तिथे तुम्ही ही डेफिनिशन सांगाल, त्याचे रिझन्स सांगाल, त्यानंतर त्याचे इफेक्ट्स सांगाल, काय होतात म्युटेशनचे इफेक्ट्स, एक्झाम्पल तुम्ही सांगाल. मग हे सांगा तुम्ही सिकल सेल ॲनिमियाचं, किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मगाशी मी जी डायग्रॅम दिलेली आहे तशी तुम्ही साधी डायग्रॅम काढून दाखवलीत आणि एक तिथं टी होता, नंतर ते इट गॉट रिप्लेस्ड बाय सी, सो ह्याला म्युटेशन म्हणतात. अशा प्रकारचं तुम्ही शॉर्ट नोटमध्ये पॉईंट वाईज हे सांगू शकता. ह्याचे नोट्स आपल्या वेबसाईटवरती लवकरच अपलोड होतील, सो ते देखील तुम्ही रेफर करू शकता तुमच्या रेफरन्ससाठी. इथेच थांबते. कसं वाटलं लेक्चर मला नक्की कळवा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.